यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचा 5वा नियम आज आपण बघणार आहोत. नियम आहे मॅनेज रिस्क, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय ह्याच्याबद्दल आपण बोलूयात थोडंसं. पहिल्यांदा तर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे पहिला स्वतःचा रिस्क टॉलरन्स काय आहे, मी किती रिस्क घेऊ शकतो हे माहीत असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तर आपण ती रिस्क मॅनेज करू शकू ना. सो रिस्क टॉलरन्स किंवा स्वतःचा रिस्क प्रोफाईल फाइंड आउट करणं हे गरजेचं आहे. तसे बघायला गेलं तर 3 प्रकारचे रिस्क प्रोफाईल असतात. पहिला जो रिस्क प्रोफाईल असतो तो कन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाईल असतो, कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टरचा रिस्क प्रोफाईल, ज्याच्यामध्ये इक्विटी सारख्या ॲसेट क्लासमध्ये जास्त ॲलोकेशन घेतलं जात नाही. मेजर ॲलोकेशन जे घेतलं जातं ते डिफेन्सिव्ह ॲसेट क्लासेस जसे की डेट म्हणजे फिक्स इन्कम सिक्युरिटीज झाल्या किंवा तुमचं गोल्ड सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली किंवा प्रॉपर्टी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली, हे थोडेसे डिफेन्सिव्ह ॲसेट क्लासेस मानले जातात कम्पेअर्ड टू आपल्या इक्विटी ॲसेट क्लासशी. सो ह्याच्यामध्ये 0 to 25% ॲलोकेशन जे असतं कन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाईलमध्ये ते इक्विटी ॲसेट क्लासला जातं आणि राहिलेलं 75% जे डेट ॲसेट क्लास म्हणा किंवा गोल्ड ॲसेट क्लास म्हणा किंवा रिअल एस्टेट ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केली जाते. सो मार्केट व्हॉलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जो असतो कन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाईलच्या इन्व्हेस्टरवर थोडासा कमी पडतो. दुसरं रिस्क प्रोफाईल असतं मॉडरेट. मॉडरेटमध्ये काय असतं, रिस्क प्रोफाईलमध्ये 50% ॲलोकेशन जातं इक्विटी साईडला, 50% ॲलोकेशन जातं डेट म्हणा किंवा गोल्ड म्हणा किंवा रिअल एस्टेट या ॲसेट क्लासला. आणि तिसरा जो रिस्क प्रोफाईल असतो हा असतो एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ कन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाईल, म्हणजे अग्रेसिव्ह रिस्क प्रोफाईलचा इन्व्हेस्टर. त्याच्यामध्ये 75% ते 100% इन्व्हेस्टमेंट्स आपण इक्विटी ॲसेट क्लासमध्ये करतो. राहिलेले 0% to 25% जे आहेत ॲसेट क्लास ते असतात डेट म्हणा किंवा गोल्ड म्हणा किंवा रिअल इस्टेट. सो आता आपण म्हणू की अरे हे ठीक आहे, आम्हाला रिस्क प्रोफाईल तर माहिती आहेत, पण हे आपला रिस्क प्रोफाईल कोणता हे कसं कळणार आपल्याला? ह्याच्यासाठी काय असतं, नॉर्मली एक क्वेश्चनेअर्स असतात, त्या क्वेश्चनेअर्समध्ये पॉइंटर्स असतात आणि त्याच्यामधून तुम्हाला तुमचं रिस्क प्रोफाईल फाइंड आउट होऊ शकतं. पण प्रॉब्लेम सगळ्यात मोठा काय असतो की हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात. मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही कौन बनेगा करोडपतीच्या शेवटच्या प्रश्नावर आहात आणि 50 लाख तुम्ही जिंकलेले आहात, तुम्हाला 1 करोडचा हा प्रश्न आहे आणि तुम्ही 50% शुअर आहात, 50% शुअर आहात की हे उत्तर मला माहिती आहे, तुमच्याकडे कुठली लाईफलाईन नाही आहे आणि 50% अनशुअर आहात. सर मग या क्षणाला तुम्ही काय करताल? आता हायपोथेटिकल विचारल्यावर खूप साऱ्या लोकांना वाटतं ठीक आहे 50% माहिती आहे, वाटतंय ना मला, मी चान्स घेईल. पण खरंच ती सिच्युएशन तुम्ही बघितलेली आहे का? त्या ह्याच्यात आपण नसतो. सो हायपोथेटिकल क्वेश्चन विचारणं हे बरोबर नाही आहे. किंवा मी तुम्हाला म्हणलं 20% मार्केट पडलं तर तुम्ही काय कराल? आता हिस्ट्री सजेस्ट करते आपल्याला की 20% समजा मार्केट पडलं तर आपण अजून जास्त इन्व्हेस्ट करायला पाहिजे. पण हे मी हायपोथेटिकली विचारणं सोपं आहे. पण खरंच तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याची व्हॅल्यू 8 लाख रुपये झाली, तुम्ही नवीन पैसा अजून टाकताल का याच्यामध्ये इक्विटीमध्ये? तर हा प्रश्न ॲक्च्युअली त्यावेळेस फाईंड, म्हणजे आता एवढ्या साऱ्या इन्व्हेस्टर्स बरोबर आम्ही डिस्कशन्स वगैरे केलेले आहेत. सो ज्यावेळेस 100 रुपयाचे 80 रुपये होतात ना, किंवा एक्झाम्पल म्हणा 10 लाखाचे 8 लाख होता, किंवा अजून मोठं करून सांगतो 1 करोडचे 80 लाख होतात, त्यावेळेस खरंच रिॲक्शन कसं येतं इन्व्हेस्टर्सचं हे फार वेगवेगळं असतं. सो म्हणून ॲक्च्युली ज्यावेळेस मार्केट करेक्ट होतं त्यावेळेस तुम्हाला तुमचा रिस्क प्रोफाईल कळतो. आता मॅक्झिमम जे इन्व्हेस्टर्स आहेत सध्या रिटेल इन्व्हेस्टर्स इंडियामध्ये, ते मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये आलेले आहेत. त्यांनी अजून एकदा सुद्धा 20% मार्केट पडलेले पाहिले नाही. मी सेन्सेक्स आणि निफ्टीची गोष्ट करतोय, अजून एकदा सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही. त्यामुळे ॲक्च्युअल रिस्क प्रोफाईल काय हे बऱ्याच साऱ्या लोकांना माहीतच नाही अजून. सो म्हणून असे इव्हेंट झाल्यावर तुम्हाला तुमचा रिस्क प्रोफाईल कळतो, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आता मी हे इक्विटी इन्व्हेस्टिंग वगैरे याच्याबद्दल बोललो, पण अजून सुद्धा काही गोष्टी असतात जसं की रिस्क मॅनेजमेंटमध्ये असतं की बाबा तुम्ही किती लाईफ इन्शुरन्सचं कव्हर घ्यायला पाहिजे. आता खूप वेळेस आपण म्हणतो की हा 1 करोड खूप झालं, असं नाही फाइंड आउट करायचं. की तुम्ही तुमचे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत ज्या आयुष्यामधले, रिटायरमेंट कॉर्पस बनवणं म्हणा किंवा मुलांचं उच्च शिक्षणाची गोष्ट, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा, किंवा त्यांच्या लग्नाबद्दल तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे, किंवा तुमचे काही लोन्स आहेत जे तुम्हाला अजून फेडायचे राहिलेले आहेत, अशा या सगळ्या असं गोल्सचं करंट व्हॅल्यू जे आहे ना त्याच्यामधून तुम्ही तुमचे करंट ॲसेट्स मायनस करायला पाहिजेत आणि मग राहिलेलं जे अमाऊंट आहे ना तेवढं तुमच्याकडे कव्हर असायला पाहिजे. खरंच किती लोक ह्याला करतात, ह्याला सुद्धा एक रिस्क मॅनेज करणं म्हणतात. कारण आपण फक्त इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क मॅनेजमेंट म्हणा किंवा
ओव्हरऑल आपल्या पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट करणं हे तेवढंच गरजेचं असतं. तसंच मेडिकल इन्शुरन्स खरंच किती लोक घेतात. तुम्ही समजा मेट्रो सिटीसारखे मुंबईसारख्या शहरात राहत असताल किंवा पुण्यासारख्या शहरात राहत असताल तर 10 लाखापेक्षा जास्त तुमचं मेडिकल इन्शुरन्स कव्हर असायला पाहिजे. असं हे एक म्हणजे आयडियल मेडिकल इन्शुरन्स कव्हर आहे. सो किंवा छोट्या गावांमध्ये असताल तर ॲटलिस्ट 4-5 लाख रुपयाचं तरी कव्हर आपलं असायला पाहिजे. ही सुद्धा म्हणजे एक प्रॉपर मेडिकल इन्शुरन्स कव्हर असणं ह्याला सुद्धा एक प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट म्हटलं जातं. सो मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.